प्रवास भावगीतांचा याच्या 10 ब या उपविभागात रसिकांचे सहर्ष स्वागत. लता मंगेशकर यांनी सुमारे 50,000 गाणी गायलेली आहेत आणि त्यातील 4,000 गाणी ही लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दररोजच्या गाण्यामध्ये लताबाईंच्या गाण्यांचा हमखास समावेश असतो. त्यांनी देशात आणि परदेशात अनेक मंचीय कार्यक्रमसुद्धा केलेले आहेत. त्यांच्या वापरल्या जाणाऱ्या साड्या, त्यांचा पोत आणि रंग या व्यापारी क्षेत्रामध्ये एक चिन्ह म्हणूनच प्रसिद्ध झालेले आहेत. प्रचंड लोकवस्ती असलेल्या मुंबई महानगरामध्ये लताबाईंचे एकच घर असावे की ज्याचा पत्ता सर्वांना ठाऊक आहे. आपल्या भावंडांसाठी लताबाई ह्या त्यांच्या आई, आदर्श गुरु व मार्गदर्शक अशाच राहिल्या. त्यांना त्यांनी संगीत घरी शिकविले. स्वर, लय आणि उच्चार याचा बारकाईने पाठपुरावा कसा करावा हेही शिकवले. हृदयनाथ यांनी लताबाईंसाठी अनेक सुंदर चाली बांधल्या. त्या त्यांना समोर ठेवूनच त्यांनी बांधल्या आहेत हे यातून आपल्याला जाणवते. त्यांच्या या गाण्यांचे गारुड अजूनही रसिक मनांवर राज्य करीत आहे. कवी बा भ बोरकर यांचे असलेले शब्द सलील कुलकर्णी यांनी दिलेला स्वरसाज हे बहुधा मराठीत गायलेले लताबाईंचे शेवटचे गीत असावे. स्वर सम्राज्ञी लताबाईंची एकमेवाद्वितीय आणि अलौकिक स्वर असलेली ही रचना ऐकूया आता विसाव्याचे क्षण. आता विसाव्याचे क्षण माझे सोने आजमणी. आता विसाव्याचे क्षण माझे सोने आजमणी. सुखे होवीत होवीत सुखे होवीत होवीत त्याची ओढतो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण. लता मंगेशकर यांच्या इतके मान सन्मान आणि प्रतिष्ठा क्वचितच कुणा गायकाला मिळालेली असावी. त्यांचा स्वर हा एक प्रकारे भगवंताची बासरीच होती. किती भाषा, किती गाणी, किती भावना, किती विराणी, रसिकांच्या मनी कोंदणी ही तर भगवंताची बासरी. सप्तसुरांच्या सर्गामधुनी
स्वरशिल्पाची विविध लयकारी, रसिकांना अखंड झुलवी, ही तर भगवंताची बासरी. गायक व संगीतकार उषा मंगेशकर या लता मंगेशकर यांच्या कनिष्ठ भगिनी. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती, त्यामुळे पुढे ही गाणी म्हणेल असे घरात कुणाला वाटले नाही. घरातील संगीताचे वातावरण आणि आलेला वारसा त्यांना संगीताकडे घेऊन गेला. त्यांनी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन व संगीत दिग्दर्शनही केले आहे. पार्श्वगायनाबरोबर त्यांनी लहान मुलांसाठी अनेक गाणी गायलेली आहेत. काही चित्रपट व आकाशवाणीवरील नाटकांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही केलेले आहे. चित्रपटातील जास्त गाणी ही त्यांची राम कदम या संगीतकारांकडे झालेली आहेत. अर्थातच यामध्ये दादा कोंडके यांचे सिनेमा जास्त आहेत. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी, रावजी हात नका लावजी, पाहे कुणीतरी रावजी, हात नका लावजी, पाहे कुणीतरी. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तळा भरवी तेरे राया. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तळा भरवी तुला पाहून कळी माझी लई खुलते चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावरली मोत्याचा घास तळा भरवी तुला पाहून कळी माझी लई खुलते चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामंदी मोत्याचा घास तळा भरवीते. उषा मंगेशकर यांनी अन्य भाषेत सुद्धा गाणी गायलेली आहेत. लोकसंगीताची त्यांना अतिशय आवड होती. अनेक मंचीय कार्यक्रम सुद्धा त्यांनी केलेले आहेत. चालू हिरवा पासनी मरवा वेणीची पेढे घाला साजणी बाई येणार साजन माझा. चालू हिरवा पासनी मरवा वेणीची पेढे घाला साजणी बाई येणार साजन माझा. गोऱ्या भाळी सर्वा जाळी नवरत्नांची माळा साजणी बाई येणार साजन माझा. पिंजरा या चित्रपटासाठी शांताराम बापूंनी जगदीश खेबुडकर आणि राम कदम या जोडीची निवड केली. गीतकार जगदीश खेबुडकर यांचा हा 100वा चित्रपट आणि शांताराम बापू यांच्याबरोबर पहिला चित्रपट. पिंजरा या चित्रपटासाठी त्यांनी सुमारे 110 गाणी लिहिली. त्यातली 10 गाणी शांताराम बापू यांना पसंत पडली. या कालावधीत एका दिवशी शांताराम बापूंना एका प्रसंगावरती गाणी हवी होती. सुमारे 40 गाणी जगदीश खेबुडकर यांनी त्यांना दाखवली, पण त्यांना कुठलेच पसंत पडले नाही. खेबुडकरांनी हार मानली नाही आणि एक गाणे त्यांनी बसवले आणि रात्री 2 वाजता शांताराम बापूंना फोन केला. ते गाणे त्यांना पसंत पडले आणि या सुंदर गीताचा जन्म झाला. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जावो रंग महार, नका
आनंद घन या नावाने लता मंगेशकर यांनी काही चित्रपटांना संगीत दिलेले आहे. अखेरचा हा तुला दंडवत यामध्ये दऱ्याखोऱ्यातून प्रतिध्वनीचा आवाज येतो. हा परिणाम त्यांना साधायचा होता, तेव्हा लता मंगेशकर यांच्या मागे दूरवर उभे राहून उषा मंगेशकर यांनी त्याच ओळी परत गाऊन याचा सुंदर परिणाम साधलेला होता. जे तुझ्याच साथी होते केवळ फुलले वाटेत तुझ्या मी फुल ठेवून गेले जे तुझ्याच साथी होते केवळ फुलले वाटेत तुझ्या मी फुल ठेवून गेले. अनेक संगीतकारांबरोबर उषा मंगेशकर यांनी गाणी गायलेली आहेत. काही काव्य पंक्तींचा आपण आनंद घेऊया. आज अंतर्यामी भेटे कान्हुवन माळे अंतर्यामी भेटे कान्हुवन माळे अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो अंतर्यामी भेटे कान्हुवन माळे केळीचे सुकले बाग केळीचे सुकले बाग केळीचे सुकले बाग केळीचे सुकले बाग हसुनिया पाणी कोमेजली कवळी पान हसुनी निगराणी केळीचे सुकले बाग. मीना मंगेशकर उर्फ मीना खडीकर या लता मंगेशकर यांच्या पाठीवरची बहीण. दीनानाथ मंगेशकरांचा संगीत वारसा त्यांनाही लाभलेला होता. लता मंगेशकर यांच्याबरोबरच त्यांचेही संगीत शिक्षण बाबांच्याकडून चालू होते. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख असून आजही त्यांना दीनानाथ मंगेशकरांच्या अनेक बंदिशी आठवतात. लहानपणापासूनच त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. त्यांनी काही चित्रपटांसाठी संगीतही दिलेले आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा यासारखी अनेक बालगीते त्यांनी गायली आहेत व त्यांना संगीतही दिलेले आहे. त्यांच्या संगीत दिग्दर्शनात उषा मंगेशकर यांनी गायलेले हे गीत आपण ऐकूया. कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय संग चाल श्रीदाम सुधा मागे बोले माय कान्हू घेऊन जाय आणि धेनू घेऊन जाय संग चाल श्रीदाम सुधा मागे बोले माय. प्रतिभाशाली व प्रयोगशील गायक व संगीतकार हृदयनाथ मंगेशकर हे मंगेशकर कुटुंबातले सर्वात धाकटे अपत्य. साहित्याची आवड असल्यामुळे अनेक कवी आणि संत यांच्या रचना त्यांनी स्वरबद्ध करून श्रोत्यांपर्यंत पोचविल्या.
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. भावगंधर्व हृदयनाथ मंगेशकर उपाख्य बाळासाहेब यांनी आद्यकवी ज्ञानेश्वरांच्या अनेक रचनांना अनवट आणि भावपूर्ण चाली दिल्या आणि ती गीते जनसामान्यांच्या ओठी सहज रुळायला लागली. आ, आ, अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू, अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये, अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू. मोगरा फुलला या ज्ञानेश्वरांच्या रचनेमध्ये त्यांनी पार्श्वसंगीताला फक्त तंबोरा वापरलेला आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. हृदयनाथ यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. अनेक बंदिशी, अनवट राग याबरोबरच आपल्या ज्येष्ठ भगिनींकडून त्यांच्यावर गायकीचे संस्कार झाले. ये रे घना नाव घाल माझ्या मना, ये रे घना नाव घाल माझ्या मना, ये रे घना. राग विचारांच्या पलीकडे जाऊन त्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा स्वररचना केल्या. घनतमी शुक्रबघरा चकरी, घनतमी शुक्रबघरा चकरी, रे खिन्न मना बघ जरा तरी, घनतमी शुक्रबघरा चकरी. दे मला गे संदेशे प्रीती तुझी, दे मला
प्रवास भावगीतांचा याच्या 10 ब या उपविभागाला येथे आपण स्वल्पविराम देऊन पुढील 10 क या भागाकडे वळूया. धन्यवाद.